नमस्कार मित्रांनो, मी योगेश सर आपलं यशदीप अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये सरचे स्वागत करतो. आपण बघतोय क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण यापूर्वी लिनियरचे खूप सारे व्हिडिओ बघितले, ते तुम्ही बघितले असेल अशी अपेक्षा आहे मला. आता आपण बघतोय क्वाड्रॅटिकचा 2.1 आपण कव्हर केला आहे. आता बघूया 2.2 जो होता मॅडमनो फॅक्टरायझेशन मेथड, ज्याचा वर बोर्डाला 2 किंवा 3 मार्क्सला क्वेश्चन येतो. आणि हो, हा तुमच्या 11th-12thलाही खूप महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे. तर स्टार्ट करूया. बाळांनो, सर्वांना माहिती आहे क्वाड्रॅटिकचा हा असतो आपला स्टँडर्ड फॉर्म. ओके, बघा फॅक्टरायझेशन मेथडमध्ये काय करायचं तर सिंपल अशा 2 दांड्या मारा. छानशा दांड्या चुकल्या, 2 मिनटं कलर बदलूया आपण. ओके, सो बेटांनो काय करायचं, छानशा 2 दांड्या मारायच्या. इथं लिहायचा प्रोडक्ट ऑफ 2 नंबर. प्रोडक्ट ऑफ 2 नंबर कोणते 2 नंबर? एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट इंटू तुमचा कॉन्स्टंट विथ साईन घ्यायचं. ओके, ए इंटू सी आणि इथं लिहायचं सम ऑफ 2 नंबर. सम ऑफ 2 नंबर जो असेल नेहमी तुमचा मिडल नंबर म्हणजे एक्सचा कोण कोइफिशियंट. परत ते सांगतोय, हे कंपल्सरी लिहायचा सगळा नियम नाही, हे जस्ट आपल्यासाठी असतं. कारण आपल्याला याचे 2 लेकरं शोधायचे. सर लेकरं म्हणजे काय बे? अरे राजाओ, लेकरं म्हणजे फॅक्टर. हां, चला तर कसं करतात, काय करतात, मी एक क्वेश्चन घेऊन तुम्हाला एक्सप्लेन करतो. आणि जेवढे क्वेश्चन बोर्डाला आलेले आहे मागच्या 5-6-7 वर्षातले तेवढे क्वेश्चन आणि काही पुस्तकातले प्रश्न आपण कव्हर करूया. चलो स्टार्ट करूया वेळांनो. क्वेश्चन काय होतं बघा, हे होतं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. इथं छान लिहायचं असं गिवन इक्वेशन. काय होतं बेटा ते बघा बरं, एक्स स्क्वेअर प्लस 8 ऑफ एक्स प्लस 15 इक्वल टू 0. स्टेप नंबर 1, इथे मारायच्या 2 दांड्या. इथे कोणी नंबर 1 आहे बाळांनो. बघा या 1ने करायचं शेवटच्या नंबरला मल्टिप्लाय. ओके, 1 इंटू 15 हा आला इथे प्लस 15 आणि इथे लिहायचा मधला नंबर विथ साईन लिहायचा. आता ऐका काय म्हणतोय, इथे प्लस साईन म्हणजे असे 2 नंबर सांगायचे ज्यांचा गुणाकार, यू डोंट अंडरस्टँड, गुणाकार कॉल्ड ॲज अ प्रोडक्ट 15 असला पाहिजे. आणि त्या दोघांची सम, इथे प्लस म्हणजे त्या 2 नंबरची सम ही 8 आली पाहिजे. बोला 15 होतं बेटा 5 इंटू किती रे 3, अबे 15. 15 असं काय 5 3 जा 15. बघा 5 प्लस 3 8 आहे का 1? हो, हा आला तुमचा 5, हा आला तुमचा किती बाळांनो 3. आता मेन असतं ते म्हणजे सायन्स. मुलं ज्यात चुका करतात, इथे प्लस म्हणजे लक्षात ठेवायचं प्लस म्हणजे साईन सेम असतील. प्लस म्हणजे साईन सेम. सेम म्हणजे काय, आयदर प्लस प्लस किंवा मायनस मायनस. मग हे साईन काय, हे म्हणजे कोण, मिडलचं साईन काय होतं प्लस, हे द्यायचं दोन्ही नंबरला प्लस प्लस. एकदा की तुम्हाला हे लेकरं भेटले की तुमचं टेन्शन संपलं. कसं ते ऐका. फर्स्ट टर्मला हात लावायचा नाही. आपण हे जे लेकरं शोधले, परत सांगतो लेकरं म्हणजे फॅक्टर्स. ओके, हे असतात याचे फॅक्टर्स. कोण आहे पहिला, प्लस 5 हा एक्स लावायचा सोबत प्लस 3x प्लस 15 इक्वल टू 0. क्लिअर. इथे 2 छानसे ग्रुप बनवायचे. चेक करा यात कोण सेम दिसतोय, इथं पण एक्स इथं पण एक्स. मी काढणार एक्स कॉमन, मग राहिलं कोण रे, एक्स स्क्वेअर होता, 1 काढला कॉमन 1 राहिला, प्लस हा एक्स काढलाय कॉमन, मग राहिलं कोण मिळालं 5. समजलं, हे आलं प्लस साईन. आता यात कोण कॉमन आहे हे मुलाला कळत नाही. सिंपल सांगतो जुगाड काय, पहिले नंबर चेक करा. कोणता नंबर लहान आहे 3. 3च्या टेबलमध्ये 15 आहे का रे, आहे. 3 5 15. मग सरळ हा 3 लिहायचा, याला उचलायचं आणि इथं ठेवून द्यायचं. डोक्याला ताण द्यायचा नाही, घ्यायचा पण नाही. कळलं जुगाड. छोटा नंबर कोणी चेक केला, त्याच्या टेबलमध्ये हा एक मोठा नंबर आहे का, आहे. तो 3 लिहायचा, याला उचलायचं, इथं ठेवून द्यायचं. परत बघा हा ब्रॅकेट कॉमन येणार, हे आपलं जागतिक नियम होता की हा ब्रॅकेट कॉमन आला पाहिजे. मग हा जर ब्रॅकेट काढला कॉमन तर राहिलं कोण, एक्स प्लस 3 इक्वल टू 0. बाळांनो 2 ब्रॅकेट 0 कधी असतात, आयदर इमॅजिन करा ना, 3 इंटू 0 काय होतं बेटांनो 0 होतो, किंवा 0 इंटू 5 का बनतो रे 0. म्हणजे मिनिमम
दोघांपैकी एक नंबर हा 0 असायला पाहिजे, तेव्हाच त्याचं आन्सर काय बनणार होतं 0. मग बाळांनो मग कसं लिहायचं बघा. 2 ब्रॅकेट 0 म्हणजे काय रे राजा, आयदर एक तर हा ब्रॅकेट असेल 0 किंवा बेटा हा ब्रॅकेट असेल आपला 0. म्हणजे काय रे सोन्या, हा मला x हवा आहे, हा प्लस काय होईल तो -5 किंवा बाळांनो हा होईल प्लसच्या ऐवजी मायनस. यांना म्हणतात रूट्स ऑफ द इक्वेशन. शेवटी छान लिहायचं, मी एक लिहून दाखवतो. हेन्स रूट्स ऑफ गिवन इक्वेशन, रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर x = -5 अँड x = -3. एक गोष्ट क्लिअर करतो मी आता. सॉल्व करताना इथे ऑर कंपल्सरी असतो हां, आणि शेवटी तुम्ही तर अँड लिहू शकतात. अंडरस्टूड काय म्हणलो, कळलं सर्वांना. चला बघूया पुढचा प्रश्न. हा होता 2020 साली आणि सेम मला बाळांनो 2024 साली आलेला प्रश्न होता. 2 मार्क्सचा प्रश्न हाडली. काय करणार, सेम टू सेम. सगळ्यात पहिली स्टेप नंबर 1 लिहायची छानशी. काय, हे आपलं गिवन इक्वेशन होतं, करेक्ट आहे. नेक्स्ट स्टेप फॅक्टर्स पाडायचे. दांड्या मारला, पी म्हणजे प्रोडक्ट, यस म्हणजे काय सम. इथं कोण आहे फर्स्ट 1 इंटू कोण, सॉरी हां 1 इंटू शेवटचा कोण आहे साईन काय प्लस आहे. ओके, हा आला इथे कोण बाळांनो +54. इथे कोण लिहायचा मिडल नंबर विथ साईन लिहायचा, मिडल नंबर विथ साईन लिहायचा आहे बाळांनो. मला सांगा बरं 54 हा कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो. 6 9 जा 6 9 54, 6 9 जा 54. 27 इंटू 2 पण किती होतं बाळांनो 54 होतं ना. 7 2 14 15 बरोबर आहे हो. मग आता फॅक्टर्स कोणते रे बाळांनो, तर मला काय हवी आहे त्या 2 नंबरची सम हवी आहे 15. चेक करा 27 + 2 तर 29 होणार आहे, पण 6 + 9 15 होतोय. म्हणजे आपले जे फॅक्टर्स आहे बाळांनो ते फॅक्टर्स कोण आले बाळांनो 6 आणि कोण आला 9. रूल नंबर 1 होता इथे प्लस आहे, साईन कशा असतील सेम. सेम म्हणजे कोण आयदर प्लस प्लस किंवा मायनस मायनस. हा आला मायनस, हा आला मायनस. अंडरस्टँड. मग स्टेप नंबर 1 x² याचे फॅक्टर्स काय मिळालो -6x -9x +54 = 0. याचे पाडायचे 2 ग्रुप. यातून आला कोण कॉमन x ए बाळा. अरे सोन्या x कॉमन येणार आहे. मग राहिलं कोण बाळांनो x² चा x राहिला, हे मायनस साईन. याला काढला बाहेर म्हणजे राहिला कोण रे 6, हे आलं मायनस साईन. आता इथं काय होतं मुलं गोंधळतात. ए बाई मी तुला बोललो बघा काय करायचं. छोटा नंबर कोण आहे रे 9. 9च्या टेबलमध्ये 54 आहे का हो 6 नंबरला होता की नाही. मग 9 लिहायचा, याला उचलायचं इथं ठेवून द्यायचं. तुम्ही काय करता माहिती का इथं प्लस देतात का, इथं प्लस असतो. बाळांनो लक्षात ठेवा आपण बाहेर मायनस काढलं असतं म्हणून यांचे पण साईन बदलतात आणि मुलं या मिस्टेक करतात. त्याच्यापेक्षा ताण करून जेऊच नका ना बाप्पा. नियम काय आपला जागतिक, हा इथे आलाच पाहिजे. हा आला परत कॉमन कोण x -6 राहिला x -9 = what 0. बेटा 2 ब्रॅकेट 0 म्हणजे काय राजांनो आयदर हा ब्रॅकेट 0 असेल किंवा बेडांनो हा ब्रॅकेट 0. मग सोन्या x काय बनणार रे, अरे येड्या हा मायनसचं काय बनणार +6 आणि हा होणार मायनसचा +9. समजलं बेसिक कशाविने आपण त्या स्टेप करतो. अजून क्वेश्चन बघूया म्हणजे तुम्हाला खूप चांगलं समज. ओ माय गॉड, हा पण 2दा आला होता 20 आणि 22ला. छोटू क्वेश्चन बघा. x² + x -20 = 0. फॅक्टर्स पाडूया 2 दांड्या. इथे काय रे +1 आहे, इथे कोण आहे +1, पण इथे कोण आहे आता -20. हे 1 × -20 हा आला -20 आणि इथे मधी कोणता नंबर आहे एक्सचा कोण आहे कोएफिशियंट +1. आता एक जुगाड काय होता, कन्फ्युजन करायचं नाही. आपला नियम लय सिंपल आहे. जेव्हा इथे प्लस आला तेव्हा आपण त्या 2 नंबरचा ॲडिशन चेक केली. काय चेक केली, ॲडिशन चेक केली. दुसरा नियम माझा असा आहे इथे जर बेटा मायनस आला तर काय करायचं, असे 2 नंबर सांगा ज्यांचा प्रोडक्ट 20 किती 20 पण त्यांचा डिफरन्स म्हणजे काय मोठा नंबर मायनस छोटा नंबर. हा किती पाहिजे होता 1. कळालं, परत सांगतो. सांग मला 20 हे कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतात. 2 10 20 4 25
10 दुने 20 एकच झालं. ओके, आता बघ इथे मायनस म्हणजे मला त्या दोन नंबरचा डिफरन्स पाहिजे. किती पाहिजे तो 1. चेक कर, 10 मधून 2 गेले 8 आले आणि 5 मधून 4 गेले. 5 - 4 बिकम 1. आय वॉन्ट 1. सो माय फॅक्टर्स आर 4 and 5. हे रूल नंबर 1 आठवा. इथे प्लस साईन सेम प्लस प्लस किंवा मायनस मायनस. हे कोण सर करतं? मधल्याचं साईन जे असेल ते द्यायचं दोघांना. इथे काय रे बेटांनो, इथे साईन मायनस आहे. आता साईन असतील डिफरंट. कसे असतील? डिफरंट. एकाला प्लस तर एकाला मायनस. हे द्यायचं मोठ्या नंबरला प्लस, हे साईन मोठ्याला लहान काय बनणार? मायनस. ओके, चला x² असतात. याचे फॅक्टर्स काय? -4 लावला x प्लस 5 लावला x -20 = 0. पाडले मी 2 ग्रुप. यातून काढला कॉमन कोण? x. अरे येड्या, x एक सेम एक रे बाळा, असं काय करतोय रे? हां, राहिलं कोण? x -4. हे दिलं प्लस. यांच्यात कोण आहे छोटा? 5. कारण 5च्या टेबलमध्ये 20 आहे की रे. मग हा आला 5. याला उचललं, इथं ठेवून दिलं. डोक्याला ताण दिला नाही, घेतला पण नाही. जागतिक नियम काय आपला? जो इथे तो इथे. होय, जागतिक नियम लक्षात ठेवायचं. जो इथे तो इथे आला की बेटा मी याला परत काढलं कॉमन. मग राहिलं कोण राजांनो? x + 5 = कोण रे? 0. शिकवलं मी आत्ताच. 2 ब्रॅकेट 0. याचा अर्थ काय असेल? आयदर एक तर हा 0 असायला पाहिजे होता किंवा हा ब्रॅकेट काय असेल? 0. म्हणजेच काय रे? x बरोबर काय बेटा? हा मायनसचा बनणार +4 आणि बाळांनो हा प्लसचा बनतो -5. आणि लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा इथे 1 असतो ना, तेव्हा आपण जे लेकरं शोधतो हेच आपले ॲन्सर. फक्त यांचे साईन बदलतात. हा मायनस, हा प्लस, हा प्लस, हा मायनस. दॅट्स इट. अंडरस्टँड सोन्या? चला डायरेक्ट 25 सालचा बाळा 2 मार्क्सचा आलता प्रश्न 2025 साली. अत्यंत सोपा प्रश्न होता बघा. हे आलं की वर इक्वेशन काय होतं रे? x² - 2x - 3 = 0. आपला मास्तर काय बोलला? पोटे व मारा 2 दांड्या. इथं कोण लिहायचं बे? प्रोडक्ट ऑफ 2 नंबर. कोणते 2 नंबर? फर्स्ट नंबर 1 × -3. 1 × -3 -3. आणि इथे कोण लिहायचं? मिडल नंबर जो होता -2, ज्याला आपण सम असं म्हणूया. मास्तर काय बोलला आपला? इथे काय साईन आहे? मायनस. असे 2 नंबर ज्यांचा प्रोडक्ट 3 आला पाहिजे आणि त्यांचा डिफरन्स 2 आला पाहिजे. आता बाळांनो 3 हा फक्त 3च्या टेबलमध्ये येतो की रे? हा ना. 3 × 1 = 3 आणि 3 मधून 1 गेल्यावर किती आले? 2. हा होता 2. हे आले आपले फॅक्टर. काय पडले मला फॅक्टर? 3 × 1 = 3. ओ सर, हे मायनस साईन. काय बोलला आपला मास्तर? हे मायनस म्हणजे साईन्स आर वेगळे. मग कोणाला मायनस कोणाला प्लस सांगा बरं तुम्ही? अरे बोला की र. हा मायनस मोठ्याला छोट्याला द्यायचं प्लस साईन. बाकीचं पुढचं आता तुम्हाला माहीत झालं असेल. कसं? x² याचे फॅक्टर -3x + 1x - 3 0. परत तेच कॉमन काढला कोण मी? x. राहिला x - 3. इथे आलं प्लस. आता सांग याच्यात कॉमन कोण आहे? कोणीच नाही. बरं, दुसरा प्रश्न. छोटा नंबर कोण आहे? 1 लिहिना. कारण कॉमन यामध्ये कोणीच नाही म्हणजे 1 असतो सोन्या. कोणता असतो? 1 असतो. नाही कळलं तर मास्तर का बोलला? दोघांमध्ये जो छोटा तो लिहायचा, याला उचलायचं ना आपला जागतिक नियम अप्लाय करायचा. काय? हा ब्रॅकेट सेम आलाच पाहिजे. हा ब्रॅकेट सेम आल्यावर राहिलं काय रे? सांगा बरं. x इथला x राहिला ना बाळा. हा +1 = 0. 2 ब्रॅकेट 0 म्हणजे काय रे सोन्या? अरे तू लक्ष दे ना. x किती बांधला? मायनसचा बनणार +3. अरे x किती बांधला रे? -1. बघ जा, समजून घे जा. मोबाईल समोर तिकडं काय बघतो? हां बघा. ए दादा, उरी बाबा, छान प्रश्न आहे हा. तुमच्या माझ्या मते पुस्तकातला प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. करूया स्टार्ट. चला ऐका. गिवन इक्वेशन. आता थोडंसं बेटा डेंजर बनलंय त्यामुळे समजून घ्या व्यवस्थित. इथे 2 दांड्या. इथे कोण लिहितो आपण? प्रोडक्ट ऑफ 2 नंबर. कोणते 2 नंबर? फर्स्ट नंबर × लास्ट नंबर. फर्स्ट × लास्ट.
3 इंटू -10 -30. इथं लिहायचं सम ऑफ टू नंबर, जो असेल मिडलला इथे 1 होता, पण हा कोण होता -1 होता. मी परत सांगितलं बाळांनो, लक्षात ठेवा, पप्या सोन्या मण्या गण्या चिंकू पिंकू मिंकू वरती बघत जा. काय हे कंपल्सरी नसतं, हे आपण आपल्यासाठी लिहितोय. एक पेपरला लिहायचं का नियम नाही, मार्क जातील का बिलकुल नाही. ओके. 2 इथे काय पाहिजे तुम्हाला सांगा रे. आता इथे हवं आहे -30. आपले मास्टर काय बोलले, इथं मायनस आलं रे आलं. डोक्यात फिट ठेवायचं काय, असे 2 नंबर ज्यांचा प्रोडक्ट 30 पाहिजे. प्रोडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन. ओके. मराठी मीडियमवाले गुणाकार, हा गुणाकार. हां, आणि त्यांचा डिफरन्स किती पाहिजे रे 1. सांगा बरं 30 कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो. सर 5 6 जा 30, 10 3 जा 30, 15 2 जा 30. ते सोपं आहे की नाही. पण सर तुला डिफरन्स किती हवा आहे. सर डिफरन्स का, अरे वेड्या इथे काय साईन होतं मायनस, मग त्यावेळेस शोधायचा नेहमी डिफरन्स. चला ऐका, याच्यातून करा मायनस, याला किती आलं बेटा हे 13, करा मायनस किती आलं 7, करा मायनस किती आलं 1. मला कोण हवा आहे 1, म्हणजे हे आपले लेकरं, हे लोक अँड सलके अँड सल. चला इथून निघा, घ्या बाय बाय. हा आला आपला 5, हा आला आपला 6. आता तुम्ही याला उलटही लिहू शकतात 6 5. का असं, कारण इथं कोण आहे 3 आहे, आणि 3च्या टेबलमध्ये 6 येतोय म्हणून ते असं लिहा, काही फरक पडत नाही. ते कसं लिहा आपली मर्जी असते. ही मायनस आहे, म्हणजे या दोघांची साईन कशी होते वेगवेगळे, एकाला मायनस एकाला प्लस. हे मायनस जाणार मोठ्या नंबरला, स्मॉल नंबर बनणार प्लस. ओके गाइस, चलो अभी स्टार्ट करेंगे एंड ध्यान से देखियो मेरे प्यारे दोस्तों. याला असंच ठेवायचं. याचे फॅक्टर काय, -6x + 5x -10 = 0. हे आले आपले 2 ग्रुप. आता याच्यात कॉमन कोण आहे, ए सर ती सोपं आहे एक्स. घाई करायची नाही, पहिले नीट समजून घ्यायचं. हे बघा बाळांनो, पहिले नंबरला चेक करा. इथे नंबर पण आहे ना, याच्यात स्मॉल नंबर कोणता आहे रे 3. कोण आहे 3. 3च्या टेबलमध्ये 6 आहे का रे, आहे. मग स्मॉल नंबर लिहायचा 3, आला x. मग राहिलं काय, 3 काढला कॉमन, x²चा 1 काढला कॉमन, हा राहिला 1. हे मायनस साईन, x काढला कॉमन, आणि जो 3 काढल्यामुळे 3 2 जा, या 3 याला डिवाइड केलं तर तो 2 जा इथे राहतो. अंडरस्टँड. 3 दुने 6, 3 काढला कॉमन, राहिला कोण दुने. हे आलं तुझं प्लस साईन. याच्यात स्मॉल नंबर कोणता आहे 5. त्याच्या टेबलमध्ये 10 आहे का, आहे. मग स्मॉल नंबर लिहायचा आणि जागतिक नियम अप्लाय करायचा, खतम. हा आला कॉमन, आला कॉमन, राहिलं कोण 3x + 5 = 0. 2 ब्रॅकेट 0 म्हणजे काय, आयदर एक तर हा 0 असतो सोन्यांनो, किंवा हा ब्रॅकेट काय असेल आपला 0. म्हणजेच काय रे बेटांनो, x बनणार 2, किंवा हा गेला बेटा प्लसचा होईल मायनस, 3x = -5, आणि हा असतो मल्टिप्लाय, तो होतो डिवाइड. राजानो भरपूर मुलं कन्फ्यूज होतात, त्यांना हेच माहीत नसतं 3x म्हणजेच असतं 3 × x. ओके, गोंधळायचं नाही, एकदम बेसिक माहिती पाहिजे आपल्याला. ओके, सर्वांना समजलं क्वेश्चन. जाऊ मी आता पुढे. आणि होय, हे लिहून घ्यायचं बरं का, हां ते गरजेचं आहे. हे येऊन बघाल का तमाशा नाही येतो. हां चलो, उरी बाबा थोडासा क्वेश्चन डिफिकल्ट वाटतो हा, पण ट्राय करूया बघा ना. हे आपलं गिवन इक्वेशन काय बेटा, ते 5m² = 22m + 15. आपल्या क्वाड्रेटिकमध्ये इक्वल टू नेहमी कोण असतो रे 0, कारण तो स्टँडर्ड फॉर्म आहे. हा स्टँडर्डमध्ये आहे का रे, नाही, करून घ्यावं लागेल. कसं करणार रे बाळांनो, मग हा आपला असाच ठेवला 5m². हा होता प्लस, तो आला इकडे, हा होईल -22m, प्लसचा बनणार -15 = कोण 0. चला पाडूया फॅक्टर्स. फर्स्ट नंबर होता 5 × -15 -75, आणि मधी कोण बेडांनो -22. आता बोला परत चला, तुम्हाला मी शिकवले फॅक्टर पाडायचं लॉजिक काय. स्टेप नंबर 1, इथे साईन होतं मायनस. असे 2 नंबर ज्यांचा प्रोडक्ट आला पाहिजे 75, पण त्या दोघांचा डिफरन्स 22, आणि आपला एकच पॉझिटिव्ह बाळा नाही 25 3 75. 25 3 जा
75 आणि 25 मायनस 3 किती बाळांनो बरोबर आला 22. करेक्ट का? हे होते आपले बेटा फॅक्टर्स 25 आणि कोण 3. सेकंड स्टेप इथे काय मायनस साईन. रूल नंबर 2 काय होता? रूल नंबर 2 इथे मायनस म्हणजे त्या दोन नंबरचा डिफरन्स, इथे प्लस म्हणजे त्यांची ॲडिशन. सिंपल बोललो की नाही मी. इथे जर प्लस असतं तर शोधायची ॲडिशन, इथे असेल मायनस तर या दोघांचा शोधायचा डिफरन्स. आता हे बघा आला डिफरन्स. हे मायनस साईन द्यायचं मोठ्या नंबरला, स्मॉल नंबर असणार आपला प्लस. अंडरस्टूड बेटा? चलो आता नीट आहे का बेटा नो. 5m² याचे फॅक्टर काय बेटा? -25m प्लस 3m मायनस 15 = 0. हे आले आपले दोन ग्रुप. आता कॉमन चेक करा. सगळ्यात पहिले बोललो इथं पण नंबर इथे पण नंबर आहे. स्मॉल कोण आहे? 5. 5च्या टेबलमध्ये 25 आहे. हा आला 5m आला m बाहेर, इथं राहिला एक m, हे मायनस साईन. बोला 5च्या टेबलमध्ये 25 होता किती नंबरला? 5 5 जा, हा राहिला आपला 5, हे आलं आपलं प्लस साईन. आता बघ इथं कोण आहे रे? 3. इथं कोण आहे? 15. परत चेक कर. स्मॉल कोण आहे? 3. 3च्या टेबलमध्ये 15 आहे का? आहे. हा आला 3, याला उचलायचं आणि इथं ठेवायचं. खतम. बाकीचं पुढचं तुम्हाला माहिती आहे मिळालं. हा आला आपला कॉमन m-5, 5m प्लस 3 = 0, 2 ब्रॅकेट 0, एक तर हा असेल 0 किंवा हा असेल 0. आता या बाळांनो त्याच स्टेप आहे त्या तुम्हाला जमून जातात नो डाऊट. सो m किती बनला बेटांनो? 5 और हा प्लस तर होईल मायनस. 5m = -3, m = -3/5 आणि खाली छानसं वाक्य लिहायचं काय? हेन्स रूट्स ऑफ द इक्वेशन आर अँड चलो. हाही आपल्या बुक मधलाच क्वेश्चन आहे. थोडा डेंजर आहे पण ठीक आहे. करूया स्टार्ट. बघा आता हे होतं तुमचं गिवन इक्वेशन. काय बेटा हे? 2x² मायनस 2x प्लस 1/2 = 0. याला करण्याच्या दोन वेज आहे, पण आपण जे शिकलोय तेच आपण शिकूया परत. पण त्यापूर्वी सोन्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये होता का रे? होता. पण हा 2 तुला त्रास देतोय, पण तो डिवाइडला आहे. मी बोललो यापूर्वी की जो सापडला डिवाइडला त्याला करून घ्या पहिले मल्टिप्लाय. मग या 2ने या तिघांना करा मल्टिप्लाय. काय होईल? 2 × 2x², 2 × बेटा 2x आणि 2 × किती बेटा 1/2 = 0. 2 × 2 बेटा 4x², 2 × 2 4x. हा 2 सोन्या कॅन्सल. अरे खाली वरती कॅन्सल होतं की रे. 1 = 0. आता पाडायचे फॅक्टर्स. दोन दांड्या. फर्स्ट नंबर होता 4 × +1 +4 आणि हा आला -4. आता बेटा फॅक्टरचा काय अवघड नाही आहे. असे दोन नंबर इथे साईन प्लस आलाय. आय वॉन्ट 2 नंबर हॅव्हिंग प्रोडक्ट 4 and their addition is 4. So simple. 2 × 4, 2 + 2 4. यहाँ पर साइन क्या आता बेटा? प्लस. याचा अर्थ यांचे साइन कसे असतात? सेम सेम म्हणजे काय रे गुरुजी? अरे येड्या, आयदर प्लस प्लस असेल किंवा मायनस मायनस. इथे काय साइन होतं? मायनस. हे द्यायचं दोघांना मायनस. हा आला 4x². याचे फॅक्टर काय बेटा? -2x + 1 = 0. हे यात कोण कॉमन आहे? हे परत चेक कर. काय चेक कर? स्मॉल नंबर कोणता आहे? 2 इथं होता. 2च्या टेबलमध्ये 4 आहे का रे? आहे. मग हा आला 2 आणि x कॉमन. राहिलं कोण? 2 × 2 = 4. 2 × 2 = 1 2 काढला ना बाप्पा बाहेर. आणि इथला राहिलेला x, हे मायनस साईन. हा आपण पूर्णच कॉमन काढलाय. पूर्ण अख्खा डायरेक्ट कॉमन काढला अख्खा. मग राहतं कोण बेटा? तर राहतो राजांनो कोण? 1. कोण राहतं सोन्यांनो? 1. एकच मिनिट. 2x - 1 हे आलं मायनस साईन, हे आलं. ओके. हां आता इथे कोण कॉमन आहे? कोणीच नाही. म्हणजे कोण असेल? 1 कॉमन. 1 काढला कॉमन. जागतिक नियम आपण ॲप्लाय केला फटकन दिशी. अरे देवा, हा ब्रॅकेट सेम येतो आणि तो आला बाळांनो आपल्या बाहेर कोण? 2x - 1. राहिलं कोण राजांनो?
2x मायनस 1 इक्वल 0. दोन ब्रॅकेट 0 म्हणजे काय रे गण्या? 2x मायनस 1 0 असेल किंवा मास्तर 2x मायनस 1 0. आईला हे दोघं सेमच आहे. अजून सोपं 2x इक्वल टू 1. अरे एक्स पाहिजे ना, मायनसचा प्लस 1 होईल ना बे. हा कसा आहे? मल्टीप्लाय. काय होईल तो? डिवाइड. सेम इयर 2x इक्वल टू 1, x इक्वल टू 1/2. अंडरस्टँड? व्हेरी गुड. चला बाळांनो बघूया पुढचा प्रश्न. तो होता 6x मायनस 2/x इक्वल टू 1. हा तुमच्या बुकमधला प्रश्न आहे बाळांनो. ओके बघा, हे होतं तुमचं राजांनो गिवन इक्वेशन. काय होतं बेटा ते? 6x मायनस 2/x इक्वल टू 1. हे तुम्हाला मी नेहमी सांगतो काय करायचं बघा. इक्वेशनमध्ये जर खाली कोणी दिसलं की पहिलं काम करायचं त्याने त्या इक्वेशनला करायचं मल्टिप्लाय. चला करूया. मल्टिप्लाय बाय x ऑन बोथ साइड. काय होणार बेटा बघा. 6x इंटू एक्स मायनस 2/x इंटू एक्स इक्वल टू 1 इंटू एक्स. बेटा x इंटू एक्स एक्स स्क्वेअर. हा एक्स कॅन्सल. हा 2 1 इंटू एक्स एक्स. हा एक स्टँडर्ड फॉर्म आपला नाही. हा आपला स्टँडर्ड फॉर्म नाही. याला ना इकडे काय बेटा 6x स्क्वेअर मायनस एक्स मायनस 2 इक्वल टू 0. हे आलं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता काय करायचं? आता शोधायचे त्याचे लेकर कसे असतात? मारायच्या दोन दांड्या. इथे काय लिहायचं? प्रोडक्ट ऑफ टू नंबर, फर्स्ट नंबर इंटू लास्ट. बघा इथं -2 बेटांनो. हा होणार -12. इथं लिहायचं बघा. हा असतो आपला प्रोडक्ट ऑफ टू नंबर आणि इथं बघा कोणी मध्ये आहे -1. मी तुम्हाला बोललो होतो. काय बोललो बेटा? इथे जर आलं मायनस साईन तर आम्हाला असे दोन नंबर सांगा ज्यांचा प्रोडक्ट म्हणजे गुणाकार 12 पाहिजे, पण याचा मायनसचा अर्थ असा आहे की त्या दोघांचा डिफरन्स हा 1 पाहिजे. आता सांगा बरं 12 म्हणजे काय बेटा? 2 6 जा 12, 3 4 जा 12, 12 1 जा 12. मला डिफरन्स पाहिजे 1. चेक कर. 6 - 2 4. डिफरन्स हवा आहे 1. हा चालणार नाही. 12 - 1 11. हाही चालणार नाही. मग राहिलं कोण रे? 3 4 जा 12 आणि 4 - 3 1. हो मला 1 पाहिजे होता. म्हणजे माझे फॅक्टर्स काय पडले बेटांनो? हा आला 3 आणि हा आला 4. आता मी काय बोललो? याला जर साईन मायनस असेल तर या दोन लेकरांचे साईन कसे असतील? वेगवेगळे. एकाला प्लस तर एकाला मायनस. मग बेटा हे साईन जे असेल ना हे द्यायचं मोठ्याला, लहान बनणार प्लस. चला बघूया पुढे. बेटा हा होता आपला 6x स्क्वेअर. याचे आपण बेटा पाडले फॅक्टर्स. याचे फॅक्टर पडतात ते ॲक्च्युली याची. मग कसं लिहायचे बघा? +3 लिहायचा सोबत x लावायचा, -4 सोबत x लावायचा आणि शेवटी होता -2 इक्वल टू 0. याचे आपण दोन ग्रुप बनवणार आहे. करेक्ट बेटा? चला याच्यातून कॉमन कोण येणार आहे? मी तुम्हाला लॉजिक बोललोय. काय करायचं? पहिले नंबर चेक करा. इथं 6 आहे, इथं 3 आहे. स्मॉल कोण आहे? 3. स्मॉल कोण होता? 3. आणि 3च्या टेबलमध्ये 6 आहे का? आहे. म्हणजे आपण काढणार स्मॉल नंबर. एक्स पण दिसतोय कॉमन, तो काढला कॉमन. म्हणजे राहिलं कोण बाळांनो? एक मिनटं. हा आला कॉमन 3x. इथं कोण बघा? 3 2 जा 3 दुने 6. 3 काढला कॉमन. हा राहिला 2. यातला एक x प्लस हा पूर्ण काढला कॉमन. म्हणजे इथं लिहायचं कोण? +1. हे आलं मायनस साईन. परत सोन्या सेम. याच्यात कॉमन कोण आहे? एक्स तर नाही आहे, पण नंबर चेक कर. हा 4 आहे, हा कोण आहे? 2 आहे. कोण छोटा आहे? 2. सरळ सिंपल. हा 2 लिहायचा आणि आपला जागतिक नियम ॲप्लाय करायचा. डोक्याला त्यान द्यायचा नाही आणि घ्यायचा नाही. म्हणून सर आम्ही घेतोच नाही असतो. ह्याच्यातून बेटा हा काढला आपण कॉमन 2x + 1. मग राहिलं कोण रे सोन्या? अभि हा काढला ना बाप्पा. राहिलं कोण? 3x - 2 इक्वल टू 0. गुरुजी काय बोलले आपल्याला? दोन ब्रॅकेट 0 म्हणजे काय राजांनो? आयदर, एकच मिनिट. आयदर हा असेल 0 किंवा हा असेल 0. म्हणजेच बेटा 2x इक्वल टू प्लसचा बनणार -1
और सोन्या 3x इक्वल टू मायनसचा बनणार +2, तुला हवा आहे x, हा असतो मल्टीप्लाय, तो होणार डिवाइड, x इक्वल टू -1/2 और बाळांनो x इक्वल टू -2/3 इज युअर अँसर. सर्वांना क्वेश्चन समजला असेल. चला बघूया पुढचा प्रश्न. हे बघा क्वेश्चन तुमच्या बुकमधला एक्झाम्पल बाळांनो एक्सरसाइजचं प्रॅक्टिस सेट 2.2. ओके, करूया स्टार्ट. सोन्या, आता या क्वेश्चनला मुलांना काही गोष्टी कळायला अवघड जातात. आपला प्रॉब्लेम काय होतो माहिती का, आपल्याला थोडं बदललं की आपला गेम होतो. काय होतं, थोडं बदललं की आपला लगेच गेम होतो, होऊन द्यायचा नाही. पप्प्या, सोनी, तुला फक्त काय करायचं आहे ऐक, याला तू नीट बघ, हा एक तर स्टँडर्ड फॉर्ममध्ये नाही. 1 2 करून घ्यावं लागेल. 3 सर याने याला करा मल्टिप्लाय. हो, पण मला सांग, हा 2 इथं कसा रे बाळा, तो पूर्ण याला मल्टिप्लायचं ना, पण याला पाठवणं डायरेक्ट पलीकडे, आपलं काम सोपं पडतं रे. आणि या एमने कर आतमध्ये मल्टिप्लाय, m × m m² -m × 24 m, आणि हा गेला डिवाइडला 50/2. म्हणजे बेटा काय आलं हे, m² -24m इक्वल टू 25. हा होता प्लस, आला इकडे. का आणला सर, कारण बाळांनो त्याला मी करणार होतो स्टँडर्ड फॉर्ममध्ये कन्वर्ट. आता याचे लेकरं शोधायची फक्त. कसं शोधणार, फॅक्टर, 2 दांड्या, इथे कोणी 1 × लास्ट किती बेटा -25 झाला पाहिजे आपला प्रोडक्ट. आणि यांचा मधी कोण होता विथ साईन -24. बघ मी तुला काय बोललोय, इथे जर मायनस आलं तर पहिलं काम काय, असे 2 नंबर ज्यांचा गुणाकार म्हणजे प्रोडक्ट 25 पाहिजे आणि त्या 2 नंबरचा डिफरन्स 24. सांग बरं 5 5 25, 25 1 25, 12.5 गुणिले 2 25. लय मारेल मी, असे काय शोध लावू नको. हां, याच्यातील डिफरन्स किती वेळांनो 0, आणि याच्यातील डिफरन्स किती वेळांनो 24. मला कोण हवा आहे 24. सो माय डिअर जेंटलमॅन अँड जेंटलमॅनेनी, these are the factor. 25 1 25, यहाँ पर था -25. याला असणार साईन कसे, डिफरंट, हा मायनस मोठ्याचा लहान बनणार प्लस. याच्या पुढचा तर तुला छान जमेल, कारण आपण खूप क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व केले बेटांनो. तुम्ही याला पुढचं सॉल्व करून मला ॲन्सर सांगशाल तुमच्या कमेंट बॉक्समध्ये. ओके, याच्या पुढचं मी करत नाही, पण ॲन्सर मला ऑलरेडी माहिती आहे. मी बोललो होतो की जेव्हा m² कोइफिशियंट 1 असेल तर तुमचे फॅक्टर हेच तुमचे ॲन्सर, फक्त काय होतं साईन बदलतं. हा मायनस असेल तर हा होणार प्लस, आणि बेटांनो हा प्लस होता, हा होत असतो फक्त मायनस. एवढा तो फरक आहे. हातातले मार्क्स घालवायचे बिलकुल नाही, लॉजिकली समजून घेत चला. हो, असे क्वेश्चन आल्यावर आपण घाबरतो. घाबरायचं नाही, समजून घ्यायचं, एकदम सोपं असतं ना. चला ऐका, सगळ्यात पहिले काय, तुझं होतं गिवन इक्वेशन. मी जे सांगते ते बेसिक पूर्ण ऐकत जा सोन्यांनो. काय होतं, तुम्ही मुलं घाई खूप करतात. आजकालच्या मुलामध्ये पेशन्स नाही आहे, पण ते फक्त मोबाईल पुरते बस. म्हणा सर तुम्ही पण का मोबाईल पुरतं बोलतात. अरे बाळांनो, मोबाईलचा वापर कसं करावं हे तुम्हाला कोणी शिकवत का बरं नाही मला माहीत नाही, कारण ती गरज आहे. मोबाईल इज नॉट बॅड, वापरलंच पाहिजे आजच्या काळात. नाही मग कधी वापरायचा मोबाईल, पण त्या मोबाईलचा गैरवापर करणं म्हणजे मूर्खपणा आहे. आणि आजच्या ह्या वयात म्हणजे 10वीला असताना मोबाईलवर इन्स्टाचं अकाउंट काढणं, स्नॅपचॅट वापरणं हा प्युअर मूर्खपणा आहे. कारण तुम्ही तुमच्या आयुष्याला बर्बाद करताय. भले ते आज नाही कळत किंवा त्या तुम्हाला सांगितलं जरी ओरडून, अरे सुनना बिच्चा पढाई करणं पडेगा, हे असे नाही 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 नाही, हे फायद्याचंच नाही आहे. मुळात काय, मोबाईल वापरायचे गंमत आहे. मी घरी शाळेतून आलो, क्लास झाला, मी अभ्यासाला बसणार आहे, पण मला मोबाईल पाहिजे, घ्या ना. पण अर्धा तासाचं लिमिट, मी अर्धा तास मोबाईल घेईल तर मी 3 तास अभ्यास करेन. एक साधी सिम्पल स्ट्रॅक्टरची जर बनवली ना तर तुम्हाला काय वाटत नाही. आणि जो बाप बिचारा दिवसभर काम करून घरी येतो, जेव्हा तो बाळांनो असं बघतो ना, यार मी एवढं दिवसभर ज्याच्यासाठी काम करतोय, असाला हा घरात येऊन बाहेर मोबाईल गेम खेळतोय, बाळांनो खूप खूप हर्ट होती गोष्ट ती, खूप दुखतं ते मनाला, हृदयाला खूप दुखतं राजांनो. पण हेच उलट असेल की यार
मी वापरलं 15 मिनटं मोबाईल, आता मी 4 तास अभ्यास करणार आहे, 3 तास अभ्यास करणार आहे, बाप दिवसभर काम करून बिचारे घरी आला आहे आणि बघतो अरे बापरे माझा माझी सोन्या अभ्यास करते, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले अभ्यास करते, यार त्याला खूप प्राऊड फील होतं यार, खूप म्हणजे खूप. आणि यार तेवढं तर आपण करू शकतो, तेवढं तुम्ही खूप चांगले विद्यार्थी आहात, डाऊटच नाही. चला बघूया क्वेश्चन आणू. इथे हवा आहे प्रोडक्ट ऑफ 2 नंबर, इथे हवा आहे सम ऑफ 2 नंबर, फर्स्ट नंबर इंटू लास्ट नंबर, 3 2 जा +6, इथे होता मध्ये कोण -2√6. नीट समजून घ्या, आता थोडा किचकट प्रश्न हा. ओके, इथे प्लस म्हणजे असे 2 नंबर ज्यांचा प्रोडक्ट 6 पाहिजे पण त्यांची ॲडिशन ही पाहिजे, असे फॅक्टर पाडणं अवघड जातं. पण एक बेसिक माहिती मला, 6ला बाळांनो आपण √6 इंटू √6 लिहू शकतो, √6 इंटू √6, आणि हेच होते तुमचे फॅक्टर. बघा ना, √6 इंटू √6 6, √6 प्लस √6, मँगो प्लस मँगो 2 मँगो, खतम है की नाही. इथे साईन प्लस, साईन्स कशा असतात सेम, आयदर प्लस प्लस किंवा मायनस मायनस, जे याचं ते दोघांना द्यायचं. ओके, हे मी रफ करू का आता बेटांनो, कारण मला लागणारे स्पेस, त्यामुळे ऐका. ही आली आपली फर्स्ट स्टेप 3x², याचे फॅक्टर बेटा काय पडले, -√6 लावला x, -√6 लावला x, +2 = काय 0. याला दुसऱ्या वेळेतने करता येतं. ओके, डोंट वरी. आता याच्यात कॉमन कोण आहे समजत नाही आपल्याला, कारण सर काय नंबर पण नाही, आता हा रूटमध्ये हा बाहेर आहे, असं कसं कॉमन काढायचं सांगतो, थांबा 2 मिनटं. हां ऐका, याला हात लावू नको. बरं तुला हे माहिती का 6 म्हणजे काय रे, 3 2 जा 3 2 6, मग तू याला असं लिहू शकतो. ओके, सेम, हां सेम इथे पण तेच. याला कसं लिहायचं बाळांनो, √3 इंटू √2 ऑफ x प्लस, हा जो 2 आहे या 2ला लिहायचं √2 इंटू √2, चालेल. सेम या 3ला लिहू शकतो आपण, कसं बाळांनो, मग आता √3 इंटू √3, जगह कम हो गई, हां x², आणि याला लिहिलं आपण कसं बाळांनो, √3 इंटू √2 ऑफ x. आता तुला कॉमन घेणं सोपं आहे बेटा, कारण याच्यात तू चेक करता कॉमन कोण आहे, एक आला √3 आणि एक आला x पण, म्हणजे मी √3x काढला कॉमन, राहिलं कोण यातला √3x, हे मायनस साईन, हा आला कॉमन, हा आला कॉमन, राहिलं कोण बेटा √2, हे आलं मायनस साईन. सांग परत, यात कोण कॉमन आहे, क्लिअर समजते बेटा, याच्यात √2 कॉमन आहे, हा आला √2, याचा अर्थ जागतिक नियम वापरायचा आणि याला इथं लिहून काढायचं, =0, हा आला परत कॉमन, कोणता रे √3x - √2, राहिलं को मित्रांनो √3x - √2 =0, 2 ब्रॅकेट 0 म्हणजे काय रे बाळांनो, लईच वाईट दिवस आले माझ्यावर, 2 मिनटं, 2 ब्रॅकेट 0 म्हणजे काय, आयदर हे प्रिव्हियस ॲड करणार आहे, सॉरी ॲड, ओके, आयदर √3x - √2 = 0 किंवा सोन्यानो सेम √3x - √2 = 0. मला हवा आहे x, बेटा ये हो जाएगा माइनस का प्लस, तो हा आला √3x = √2, सो x = √2 अपॉन √3. हे यार इथं सेम आहे बेटा, बघ √3x = √2, सो गाईज x = √2 अपॉन √3. हे होतं आपलं ॲन्सर. खूप सिम्पल आहे, फक्त बेसिक स्टेप समजून घ्यायचं. रूट आला की लक्षात ठेवा, 3ला लिहिते आपल्याला √3 × √3, 3ला आपण लिहू शकतो √3 × √3. सेम बेटा या 2ला पण आपण लिहू शकतो √2 × √2. याला दुसरा पर्याय होता बेटा असं बघा, कसं करता माहिती का, √3 म्हणजे काय रे, √3x त्याचा स्क्वेअर, 2√6 म्हणजे काय, √3 × √2 ऑफ x, आणि √2ला लिहितं आपल्याला, 2ला लिहायचं बाळांनो √2चा स्क्वेअर = 0. हा बनतो आपला a - b होल स्क्वेअरचं एक्सपान्शन, a² - 2ab + b². हा म्हणजे बेटा हा वाला फॉर्म आहे. ओके, हा म्हणजे हा वाला फॉर्म. याला लिहायचं अशा वेळेने, कसं लिहिणार सांग बरं तुझं मला, सांग. याला लिहायचं √3 - √2 ब्रॅकेटचा स्क्वेअर = 0. ब्रॅकेट a² म्हणजे काय रे, a × a, तसंच ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे काय, ब्रॅकेट × ब्रॅकेट, असंही त्याला करता आलं असतं. हे एवढं किचकटपणा नको होतं, तरची गोष्ट, पण हे सुचलं पाहिजे ना, त्यामुळे. ओके, चला जाऊया पुढे. हां, हे शेवटचे 2-3 क्वेश्चन असे की जे तुम्हाला कधी बघायला भेटतात 2-2 मार्क्ससाठीच, कारण ते असं सिस्टम नसतं ना, नॉलेज असतं. काय असतं, नॉलेज.
चला बघूया कसं करतात. या क्वेश्चनला तुम्हाला 2 वेज आहे. ॲक्च्युली याला सिम्पली वे सांगतो बाळांनो, तुम्हाला महाराष्ट्र बोर्डने जे सांगितलेलं आहे तेच तुम्ही केलं पाहिजे. 25m² इक्वल टू 9. हा प्लस आला इकडे 25m² मायनस 9 इक्वल टू 0. मी परत सांगतोय याच्यात एक टर्म गायब आहे, कोण? यमवाली. मग अशा वेळेस फॅक्टर पाडायचे नाही आपल्याला जुगाड करायचा बेसिक वापरून. बघा कसा. ओ सर 25 होता 5चा स्क्वेअर. मग जर मी याला असलेलं असतं 5m² मायनस हा गेला असता 3² इक्वल टू वॉट? 0. सो बेटा हा पकडला ए, हा झाला बी. a² मायनस b² इक्वल टू वॉट? a मायनस बी, a प्लस बी. ए म्हणजे कोण बाळांनो? 5m प्लस 3 आणि 5m मायनस 3 इज इक्वल टू 0. 2 ब्रॅकेट 0 म्हणजे काय रे बेटा? आयदर हा असेल 0 किंवा बाळांनो और 5m मायनस 3 इक्वल टू 0. म्हणजे सोन्यानो 5m हा गेला -3 और हा गेला इकडं +3. हा गेला डिवाइडला. म्हणजे बाळांनो यम भेटला किती राजांनो? आयदर -3/5 किंवा यम भेटणार +3/5. एकदम सिंपल प्रश्न आहे. परंतु हे समजलं सर्वांना आता? काय केलं कळलं? एम नव्हता, जुगाड केला. 25 होता 5चा स्क्वेअर. याला आपण होतो 5m ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 3चा स्क्वेअर इक्वल टू 0. a² मायनस b². a मायनस बी, a प्लस बी. 5m प्लस 3, 5m मायनस 3 सेपरेट केलं आणि सॉल्व केलं. पण पेपरला जर नाही सुचलं तर एक गोष्ट मात्र गॅरंटेड करून या. कोणती माहिती का? 25m² इक्वल टू 9 हा गेला डिवाइडला. m² इक्वल टू 9/25 हे असतं स्क्वेअर. मी परत सांगतोय हीच पहिली प्रायोरिटी. हा पेपरला नाही सुचलं तर यार हे करून या, याला मार्क देऊ शकतात. ॲक्च्युली ते अलाउड आहे, यायला पाहिजे. पण कसं आहे काही गोष्टीला आपल्याला उत्तर नाही आहे. असो, हे गेला डिवाइडला. m² होता बेटा, मी घेतलं स्क्वेअर रूट. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड. m² स्क्वेअर रूट m. कोणत्याही नंबरला नेहमी 2 असतात स्क्वेअर रूट. एक असतं प्लस, एक असतं मायनस. 9चा आला 3 आणि हा आला किती? 5. एकदा लिहायचा मायनस किंवा प्लस, एकदा लिहा परत प्लस 3/5. हा पण वे चालतो. म्हणून सर हा तुला सोपा आहे किंवा आम्ही हाच करतो. नाही, मी परत तेच सांगितलं आहे. जर तुम्ही 90-95च्या आसपास जाणार असाल किंवा प्लस जाणार असाल तर प्लीज हीच मेथड यूज करा. ज्याला माहिती आहे आपल्या ऑलरेडी 3-13 वाजेल असेल त्यांनी याला करून या, काही इश्यू नाही. याला मार्क द्यायला पाहिजे. पण काही गोष्टी ज्याला माझ्याकडे उत्तर नाही आहे, का देत नाही मला माहीत नाही, कारण मी केले ते नियमाप्रमाणे केलेलं आहे. ओके, चला जाऊया पुढे. हा आला पुढचा प्रश्न. शेवटचे 2 प्रश्न बनाए तुझे. किती राहिला? अरे कितने आदमी हैं? 4. सॉरी शक्तिमान, कह गया? ओके, लास्टच प्रश्न बाकी आहे. चला ऐका. 7m² इक्वल टू 21m. आता सर याच्यात आता कॉन्स्टंट नाही आहे. कोण नाही आहे? कॉन्स्टंट. म्हणजे आपण परत करूया जुगाड. कसं करणार? याला जर घेऊन आलो मी अलीकडे तर हा होणार 7m² मायनस 21m इक्वल टू 0. आता सांग याच्यात कॉमन कोण आहे? पहिले नंबर चेक करणार. 7 आणि 21. 7 त्रिक 21 म्हणजे 7 आला कॉमन, m आला कॉमन. राहिलं कोण बेटा? m²चा m, एक काढला, एक राहिला. आणि 7 त्रिक म्हणजे हा राहिला 3 इक्वल टू कोण? 0. हा होता मल्टिप्लाय, तो गेला डिवाइडला. m मायनस 3 इक्वल टू 0/7 म्हणजे काय बेटा? 0. 2 टर्म 0 कधी असतील? आयदर एक तर यम असेल 0 बाळांनो किंवा m-3 असेल 0. म्हणजे सोन्या एक तर यम असेल 0 किंवा यम असेल किती आपला +3. खतम. समजलं की नाही? असा एक क्वेश्चन आहे. अजून एक क्वेश्चन की तुमच्या बुकमधला जो मुलांना अवघड होत असतो. m² मायनस 11 सेम. यात यम नाही आहे. काय करायचं? जुगाड. m². या 11ला आपण बाळांनो √11 त्याचा स्क्वेअर असं लिहू शकतो. तुम्हाला माहिती आहे √x त्याचा स्क्वेअर म्हणलं की तो उरतो x. स्क्वेअर रूट कॅन्सल, हा x उरतो. याचा साधा अर्थ आहे की आपण xला असं लिहू शकतो. आम्हाला करे बेटा? सो हां बोला काय होतं बेटा? हा a आणि हा आपला b. a² मायनस b² 0. काय होतं फॉर्म्युला? काय बेटा? a मायनस बी, a प्लस बी इक्वल टू वॉट? 0. m मायनस √11
आणि m प्लस रूट ऑफ 11 इज इक्वल टू 0 2 ब्रॅकेट 0 ए हिरो 2 ब्रॅकेट 0 याचा अर्थ काय एक तर हा असेल 0 किंवा हा असेल 0 मग m काय बनणार मायनसचा होईल प्लस किंवा सोन्यानो प्लसचा होईल मायनस ही ॲक्च्युअल मेथड आणि जुगाड तुम्हाला मी बोललो होतो मग काय करायचं नाहीचं आठवल्यावर आपलं गप गुमाने असं लिहायचं याला घेऊन जायचं पलीकडे हा होणार काय ए बाबा हा होणार 11 आणि मास्टर का बोलला स्क्वेअर नकोय म्हणजे घ्यायचं कोण स्क्वेअर रूट मग आपण जर घेतलं असतं बाळांनो स्क्वेअर रूट तर काय बनलं असतं सांगा बरं अय सांगा ना राव हां यम स्क्वेअरचं स्क्वेअर रूट आलं असतं यम कोणत्याही नंबरला 2 असतात स्क्वेअर रूट प्लस आणि कोण मायनस 11चं स्क्वेअर रूट माहितीच नाही आहे हा गेला रूट ऑफ 11 एकदा लिहायचा प्लस 11 आणि एकदा लिहायचा मायनस रूट ऑफ 11 संपलं मला सर हे सोपं आहे पण मी बोललो ना पण 90-95 प्लस गेलात आणि पेपरला जर समजा चांगले मार्क्स हवे असेल अजून तर यार ह्या केसमध्ये ही मेथड वापरा जर जायचं असेल तर आणि ज्याला माहिती आहे आपले 3-13 वाजलेले असतील त्याने सरळ आपलं हे नाही आठवलं तर हे करा आय होप तुम्हाला एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 2.1 क्वाड्रॅटिकचा सर्वांना समजला असेल भेटूया पुढच्या 2 व्हिडिओजमध्ये ज्यामध्ये आपण बघूया कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडचा पूर्ण प्रॅक्टिस सेट आणि बोर्डला आलेले प्रश्न आणि पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण फॉर्म्युला मेथड पण तुम्हाला पुढचे व्हिडिओज हवे असतील आणि पूर्ण 10वीचा सिलेबस मी आता पूर्णपणे बाळांनो पूर्ण वर्षभरात बनवणार आहे तर 2 गोष्टी करा हे मी व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला कळलंही पाहिजे त्यासाठी काय करायचं तुम्हाला माहिती आहे तुम्ही तेवढे सोशल मीडियाला ॲक्टिव्ह असतात एक तर ते लाईक करतात एक तर ते सबस्क्राईब करतात आणि ते घंटा दाबतात थँक्यू सो मच बाय बाय टेक केअर